गुड मॉर्निंग. आज आपण गुणोत्तर प्रमाण व चलन हा घटक अभ्यासणार आहोत. आता याच्यामध्ये गुणोत्तर म्हणजे काय? तर दिलेल्या दोन सजातीय राशींची तुलनात्मक मांडणी त्याला गुणोत्तर असं म्हटलं जातं. आणि गुणोत्तर दर्शवण्यासाठी कोणतं चिन्ह वापरलं जातं? तर अशा प्रकारचं चिन्ह गुणोत्तर वापरण्यासाठी वापरलं जातं. आता एक उदाहरण आपण घेऊया. समजा अजयचं वजन 50 किलोग्रॅम आहे. अजयचं वजन 50 किलोग्रॅम इतकं आहे आणि त्याचा भाऊ विजय याचं वजन समजा 60 किलोग्रॅम इतकं आहे. मग अजयच्या वजनाचं विजयच्या वजनाशी जर तुम्हाला गुणोत्तर काढायचं असेल तर अजयचं वजन आपण अंशामध्ये लिहितो आणि त्याचा भाऊ विजयचं वजन आपण कुठे लिहितो? छेदामध्ये लिहितो. आणि ह्याला जर तुम्ही अतिसंक्षिप्त रूप दिलं तर बघा 10 गुणिले 5 50 म्हणजे 10 ही 5 50 आणि 10 गुणिले 6 बरोबर 60. बघा 5/6 आणि आपण हे कसं लिहितो 5/6 असं लिहितो. 5/6 अशा पद्धतीने आपण एखाद्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी असणारं गुणोत्तर लिहू शकतो. आणि गुणोत्तर हे फक्त सजातीय राशीचं काढू शकतो बरं का. कारण 50 किलोग्रॅम हे वस्तुमान आहे आणि 60 किलोग्रॅम हे सुद्धा वस्तुमान आहे. आणि वस्तुमान ही एकच प्रकारची काय आहे? राशी आहे. समजा असं एखाद्याने म्हटलं अजयचं वजन 50 किलोग्रॅम आहे आणि विजेची उंची 150 सेंटीमीटर आहे. या दोन राशींचं गुणोत्तर काढा. तर हे गुणोत्तर आपल्याला काढता येत नाही. कारण इकडं जी राशी आहे ती वस्तुमान आहे आणि इकडं जी राशी आहे ती काय आहे? लांबी, अंतर, उंची ही वेगळ्या प्रकारची राशी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या विजातीय राशींचं आपण गुणोत्तर काढू शकत नाही. गुणोत्तर काढायचं असेल तर त्या सजातीय राशीच असाव्या लागतात. केवळ राशी असून समान चालत नाही तर त्यांची एककं पण समान असावी लागतात. आता उदाहरणार्थ बघा, अजयचं वजन 50 किलोग्रॅम आहे आणि तुम्हाला सांगितलं विजयचं वजन समजा तुम्हाला दिलं समजा 60,000 ग्रॅम दिलं. 60,000 काय दिलं? ग्रॅम दिलं. आता इथं आपल्याला माहित आहे हे पण वस्तुमानाचं एकक आहे आणि 60,000 ग्रॅम हे सुद्धा वस्तुमानाचं एकक आहे. पण त्यांची एककं समान आहेत का बघा? इथं अजयचं वजन किलोग्रॅम एककामध्ये दिलेलं आहे आणि विजेचं जे वजन आहे ते ग्रॅम एककामध्ये दिले आहे. त्यामुळे ती एककं पण आपल्याला समान करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जे मोठं एकक आहे ते लहान एककामध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. म्हणजे 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम हे सर्वांना माहीत आहे. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम असते. मग इथं 50 किलोग्रॅम आहे. मग 50ला जर 1000 ने आपण गुणलं तर इथं 50,000 ग्रॅम होणार. म्हणजे अजयचं वजन ग्रॅममध्ये काढलं आणि विजयचं वजन तुम्हाला देतानाच ग्रॅममध्ये दिलेलं आहे. ते 60,000 ग्रॅम. आणि मग आपण 50,000 ही संख्या अंशामध्ये लिहिली आणि 60,000 ही संख्या छेदामध्ये लिहिली. आता अतिसंख्य रूप देताना वरचं 4 शून्य हे खालच्या 4 शून्याला गेलं. वर किती राहिलं मग 5/6. याचाच अर्थ 5/6. याचाच अर्थ काय? 5/6. म्हणजे गुणोत्तर लिहिण्यासाठी त्या दोन सजातीय राशी असायला हव्यात. त्याच पद्धतीनं त्या सजातीय राशींची एककं सुद्धा काय असायला हवीत? तर समान असायला हवीत. आता हे झालं गुणोत्तराच्या बाबतीमध्ये. आता समजा तुम्हाला असं दिलं ए, बी, सी, डी या 4 संख्या प्रमाणात आहे दिलं प्रमाणात. ABCD आर इन प्रोपोर्शन. आपण इंग्रजीत काय म्हणतो? प्रोपोर्शन. प्रमाणातील संख्या. मग काय करायचं? पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचं गुणोत्तर आणि तिसरी संख्या आणि चौथी संख्या यांचं गुणोत्तर. ही दोन गुणोत्तर समान लिहायची. म्हणजे A/B बरोबर C/D. पहिली संख्या छेद दुसरी संख्या बरोबर तिसरी संख्या छेद चौथी संख्या.
आता इथं जर गुणाकार केला तिरकस आपण, तर बघा ए आणि डी चा गुणाकार डाव्या साईडला आणि बी आणि सी चा गुणाकार उजव्या साईडला. आता ए आणि डी ला आपण पहिलं आणि शेवटचं पद म्हणतो आणि पहिल्या आणि शेवटच्या पदाला अंत्यपद म्हणतात. म्हणजे हा झाला अंत्यपदांचा गुणाकार आणि बी आणि सी ही मध्यम पद आहेत आणि हा झाला मध्यम पदांचा गुणाकार. म्हणजे सूत्र काय झालं? अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार. अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार असं सूत्र झालं. आता हे तर जर तुम्हाला तीनच संख्या दिल्या, समजा ए छेद बी बरोबर सी, ए बी सी या संख्या प्रमाणात आहेत किंवा बऱ्याच वेळा शब्द वापरतात परंपरित प्रमाणात आहेत. 2 असले की मधली संख्या रिपीट करायची. 2 गुणोत्तर तयार करताना मधली संख्या रिपीट करायची. म्हणजे पहिल्या अपूर्णांकाच्या छेदात आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशात मधली संख्या घ्यायची आणि त्या दोघात इक्वल सिम्बॉल. मग इथं तिरकस गुणाकार केला तर बी वर्ग होणार आणि दुसरा तिरकस गुणाकार ए आणि सी चा. मग बी म्हणजे काय? तर मधल्या पदाचा वर्ग हा ए आणि सी म्हणजे हे अंत्यपद आहे. हा अंत्यपदाचा गुणाकार इतका आहे. मध्यम पदाचा वर्ग हा अंत्यपदांच्या गुणाकारा इतका आहे. ही सगळी झाली गुणोत्तर, प्रमाण आणि चलन या प्रकरणातील बेसिक माहिती. आता आपण प्रत्यक्ष उदाहरणं सोडवायला सुरुवात करूया. ओके, बघा एक संख्या x चे 20% व दुसरी संख्या y चे 25% समान आहे, तर x चे y शी गुणोत्तर काढा. आता एक संख्या x मानलेली आहे आणि त्या x च 20%. आता चे म्हणजे गुणिले घ्यायचे, एक लक्षात ठेवा. चे म्हणजे काय घ्यायचं? गुणिले. मग मी इथं लिहितो x चे म्हणजे गुणिले 20% कसं लिहायचं? 20/100. x चे 20% म्हणजे x गुणिले 20/100 आणि y चे 25%. y चे 25%. चे म्हणजे गुणिले घ्यायचं. मग इथं काय येणार? y गुणिले 25% म्हणजे 25/100 लिहायचं. टक्के शब्द आला की आपण छेद 100 लिहितो पहा. आणि समान आहेत म्हणून ह्या दोघांच्या मध्ये समानचं चिन्ह दिलं, इक्वलचं सिम्बॉल दिलं. हे गुणोत्तर सर्वांना समजलंय का? हा, आता इथं संक्षिप्त रूप देऊया आपण. 20 एके 20 आणि इथं 20 100. 25 एके 25 आणि इथं 25 चौक 100. आता इकडे जे गुणिले y आहे तिकडे भागाकारामध्ये येणार. आता बघा इकडे जे भागिले 5 आहे तिकडे अंशात येणार आणि इकडचं छेदातलं 4 आहे असं राहणार. म्हणजे x चे y शी येणारे जे गुणोत्तर आहे ते 5/4 येते. मग याचा अर्थ 5/4. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1.
बघा सर्वांना समजलंय का? हॅलो, समजलंय का रे? हो सर. ओके. प्रश्न दुसरा. एक गाडी एका तासात 42 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगानं ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल? आता बघा. आता इथं वेळ ही तासामध्ये दिलेली आहे आणि तीच वेळ इथं मिनिटामध्ये दिलेली आहे. आपण काय करूया? एकक समान करूया. समजा पहिली राशी आहे वेळ वेळ आणि दुसरी राशी आहे अंतर अंतर. आता ही जी वेळ एका तासात दिलेली आहे त्याचं मिनिटात कन्वर्ट करूया. 1 तास म्हणजे किती मिनिटे? 60 मिनिटे. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. आणि 60 मिनिटामध्ये गाडी किती जाते? तर 42 किलोमीटर जाते. आता किलोमीटर तसंच ठेवतो. वर मिनिट आणि खाली किलोमीटर. आणि विचारले त्याच वेगानं ती गाडी 20 मिनिटात 20 मिनिटात किती अंतर जाईल? आता अंतर जे आहे ते आपण x म्हणूया. आता तुम्हाला चलन झालेलं आहे. वेळ जास्त झाला की त्या गाडीनं कापलेलं अंतर वाढणार आहे. म्हणजे एक राशी वाढली की दुसरी राशी जर वाढत असेल तर तिथं कोणतं चलन असतं? तर समचलन असतं. कुठलं चलन असतं? समचलन असतं. आणि समचलनामध्ये गुणोत्तर स्थिर असतं. गुणोत्तर स्थिर असतं. मग 60 आणि 42 या दोघांचं गुणोत्तर हे 20 आणि x या गुणोत्तर इतकं असतं. 20 आणि x या गुणोत्तर इतकं असतं. आता इथं जर आपण संक्षिप्त रूप दिलं, बघा काय होते. साधारणतः 42 आणि 60 कुठल्या पाड्यातील संख्या आहे? बरं आपण नंतर ते करूया. आता पहिला तरी कसं होणार? 60 गुणिले x बरोबर 42 गुणिले 20. त्यातलं 60 तिकडे गेल्यावर भागिले होईल. म्हणजे x बरोबर 42 गुणिले 20 आणि भागिले 60. आता ह्या शून्याला हा शून्य गेला. पुन्हा बे एक बे 6. आता 42 ला 3 न भागा. 3 एके 3 आणि 3 चौक 12. 14 किलोमीटर उत्तर येते. म्हणून पर्याय क्रमांक 3. महत्वाचं हे समचलन कळलं पाहिजे. चलनाचा प्रकार. ठीक आहे. पुढचा प्रश्न. 30 सेकंदाचे 4 मिनिटाशी असणारे गुणोत्तर किती? आता दोन्ही बघा सजातीय राशी आहेत. कारण इथं पण वेळ आहे आणि इथं पण काय आहे? वेळ आहे. राशी एकसारख्या आहेत, फक्त एकक वेगळे आहेत. इथं एकक सेकंद आहे आणि इथं एकक मिनिट आहे. त्यामुळं मिनिटाचं आपण सेकंदामध्ये रूपांतरण करून घेऊया. कारण मोठ्या एककाचं लहान एककात रूपांतर करतात. आता इथं काय आहे? तर 30 सेकंद आहे. आणि आपल्याला माहित आहे एका मिनिटाचं 60 सेकंद असतात. मग 4 मिनिटाचं किती? तर 4 ला 60 न गुणावं लागणार. एवढं सेकंद होणार. म्हणजे 4 गुणिले 60 सेकंद. आता बघा इथं पण एक सेकंद झालं आणि इथं पण एक काय झालं? सेकंद झालं. अंशामध्ये आपण 30 लिहूया. एकक लिहायची गरज नाही एकक समान केल्यानंतर. आणि छेदामध्ये आपण गुणाकार न करता तो 4 गुणिले 60 आहे असं लिहूया. आता जर सिम्प्लिफाय करूया. 30 एके 30 आणि 30 दोन्ही 60. मग अंशामध्ये 1 उरलं. आता छेदामध्ये बघा 4 आणि 2चा गुणाकार 8 उरला. म्हणजे उत्तर काय आलं? 1 8. बघा आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 3.
त्यानंतर प्रश्न 4था 5x बरोबर 6y बरोबर 3z बरोबर 9m. आपण हे लिहितो सगळं मी अगोदर. 5x बरोबर 6y बरोबर 3z बरोबर 9m. आता x, y, z, m यापैकी कोणत्या अक्षराची किंमत सर्वात अधिक आहे? आता ज्यामध्ये अंक सहगुणक मोठा आहे का नाही ते लहान असतं. तर आपण हे करून बघूया. इथं 5, इथं 6, इथं 3 आहे, इथं 9 आहे. 4 संख्यांचा जर लसावी काढला, बघू लसावी काय ते. 5, 6, 3 आणि 9. त्यांचा काय काढूया आपण? लसावी काढूया. आता या 5 ला भाग जात नाही, पण पुढच्या 3 संख्यांना 3 जाते. बघा 3 दोन्ही 6, 3 एके 3, 3 त्रिक 9 आणि 5 ला जात नाही त्यामुळे 5 हाय असं लिहूया. आता लसावी मध्ये मी ल लिहितो. ल. आता लसावी म्हणजे ह्या 3चा, ह्या 5चा, ह्या 2चा आणि 3चा गुणाकार. 1 नाही लिहिले तरी चालतंय. म्हणजे 3 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 3. 3 5 15, 15 दोन्ही 30 आणि 30 त्रिक 90. 90 लसावी आला. मग आता ह्या प्रत्येक राशीची किंमत 90 करूया. मग 5ला कितीने गुणल्यानंतर 90 येईल? बघा. किती 5 90? वाटते 18. आता 6ला कितीने गुणल्यावर 90 येईल? वाटते 15. 15 सक 90. 3ला कितीने गुणल्यावर 90 येईल? 30. आणि 9ला कितीने गुणल्यावर 90 येईल? 10. आता हे सोडवल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल x ची किंमत किती आली पहा? 18. पुन्हा y ची किंमत किती आली? 15. पुन्हा इथे z ची किंमत किती आली? 30. आणि शेवटी m ची किंमत किती आली? 10. आता प्रश्न आहे कोणत्या अक्षराची किंमत सर्वात जास्त आहे? सर्वात जास्त किंमत कोणाची आहे? तर z ची. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. प्रश्न 5वा मैथिली व अरुणा यांच्याजवळ 80 रुपये आहेत. अरुणा व स्मिता यांच्याजवळ 60 रुपये आहेत. मैथिली व स्मिता यांच्याजवळ 90 रुपये आहेत. तर मैथिली व स्मिता यांच्याजवळ रुपयांचे गुणोत्तर किती? आता मी थोडक्यात लिहितो. मैथिलीला m लिहितो. अरुणाला a लिहितो. पुन्हा इथं अरुणा आहे. अरुणाला आपण a अक्षर वापरूया. स्मिताला s वापरूया. पुन्हा इथं मैथिलीला m मानूया आणि स्मिताला s मानूया. आता बघा मैथिली आणि अरुणा म्हणजे m आणि a या दोघांच्या नावातील पहिला अल्फाबेट घेतलेला आहे. ह्यांच्या जवळ मिळून 80 रुपये आहेत. मग ह्या दोघांची बेरीज, या दोघांकडे असणाऱ्या रकमांची बेरीज 80 मिळते. पुन्हा दुसऱ्या वाक्यामध्ये अरुणा आणि स्मिता म्हणजे a आणि s ह्या दोघी जवळ असणाऱ्या रकमांची बेरीज किती आहे? 60. आणि मैथिली आणि स्मिता म्हणजे m आणि s ह्या दोघी जवळ असणाऱ्या रकमांची बेरीज आहे 90. आता ह्या तिघांची जर आपण बेरीज केली, या तिन्ही राशींची जर बेरीज केली, तिन्ही समीकरणाची, आता सांगा मला हे m आणि m ची बेरीज किती येणार? 2m. पुन्हा ह्या a ची आणि ह्या a ची किती येणार? 2 टाइम्स a येणार. पुन्हा ह्या s ची आणि ह्या s ची काय येणार? 2 टाइम्स s. आता ह्या तिघांची बेरीज करून बघा. 80 अधिक 60 अधिक 90
80 आणि 60 140 140 आणि 90 मला वाटते 230 बेरीज येते उजव्या बाजूची. तिन्ही समीकरणाच्या डाव्या बाजूची बेरीज बरोबर तिन्ही समीकरणातील उजव्या बाजूची बेरीज. ह्याला आपण समीकरण नंबर 1 म्हणूया, ह्याला समीकरण नंबर 2 म्हणूया आणि हे समीकरण क्रमांक 3. तिन्ही समीकरणांची बेरीज केली. आता प्रत्येकाला 2 2 न भागूया. ह्याला 2 न भागलं, ह्याला 2 न भागलं, ह्याला पण 2 न भागलं आणि ह्याला पण 2 न भागलं. ह्या 2 ला हे 2 कट, ह्या 2 ला हे 2 कट, ह्या 2 ला हे 2 कट आणि इथं सिम्प्लिफाय केलं तर बे एक बे बे एक बे बे पंचे 115 येते. म्हणजे काय लिहिते एकंदरीत यम अधिक ए अधिक यस बरोबर 115. म्हणजे तिघीकडे मिळून 115 रुपये आलं. तिघीकडे मिळून 115 रुपये आलं. आता विचारले आपल्याला मैथिली आणि स्मिता म्हणजे यम आणि यस ची बेरीज विचारली. ह्या दोघी जवळ असणाऱ्या रकमांची बेरीज यम आणि यस बरोबर किती असं विचारलं. यम म्हणजे मैथिली आणि यस म्हणजे स्मिता ह्या दोघांजवळ असणाऱ्या रकमांची बेरीज विचारलेली आहे. आता 1 नंबरचं जर तुम्ही वाक्य वाचलं तर यम आणि ए ची बेरीज दिली. ती दिली 80. मग यम आणि ए ची जर बेरीज मी 80 टाकली बघा या समीकरण 1 वरून मग त्या दोघी जवळच्या रकमांची बेरीज अधिक यस बरोबर 115. मग यस बरोबर किती 115 वजा 80 वाटते 35 येते. दोघा जवळची बेरीज किती आली 35. आता हे जे समीकरण आहे ह्या समीकरणात आपण 2 नंबरच्या समीकरणातील ए आणि एस ची बेरीज टाकली. ए आणि एस ची बेरीज किती दिली 60 म्हणजे यम अधिक 60 दिलं समीकरण यम अधिक 60 आणि उजवी बाजू 115. 115 वजा जर 60 केलं वाटते 55 येते. मग बघा स्मिताजवळ 35 रुपये आहेत आणि मैथिली जवळ 55 रुपये आहेत. आता काय विचारलंय मैथिली व स्मिता यांचे गुणोत्तर विचारले बेरीज नाही विचारले. मग मैथिलीवरची रक्कम अंशामध्ये लिहूया आणि स्मिता जवळची जी रक्कम आहे ती छेदामध्ये लिहूया. म्हणजे यम छेद यस यम छेद यस आपल्याला काढायचं आहे. आता यम ची किंमत मी अंशामध्ये 55 लिहितो आणि यस ची किंमत छेदामध्ये 35 लिहितो. बघा काय येते 5 चा पाडा 5 एके 5 5 एके 5 आणि खाली 5 7 35 म्हणजे अंशामध्ये 11 आणि छेदामध्ये 7 11 7 काय उत्तर आलं 11 7 आहे का पर्याय बघा आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे 11 7. ठीक आहे पुढचं उदाहरण 3 संख्या प्रमाणात आहेत. बघा 3 संख्या कशा आहेत प्रमाणात आहेत. त्यात अंत्यपद म्हणजे पहिलं आणि तिसरं पद आहे. पहिलं पद 7 आहे आणि तिसरं पद 28 आहे. आता मध्यम पद कोणतं विचारलंय मध्यम पद आपण x मानूया. मध्यम पद काय मानूया x. आता मग सांगितलं 3 संख्या प्रमाणात असल्यावर मधली संख्या रिपीट करायची. म्हणजे पहिली संख्या मधली संख्या पहिल्या गुणोत्तराच्या छेदात पण लिहायची आणि दुसऱ्या पूर्णांकाच्या अंशात पण लिहायची. तर मग पाहिले मध्यम पदाचा वर्ग हा अंत्यपदाच्या गुणाकारा इतका असतो. मध्यम पदाचा वर्ग हा अंत्यपदाच्या गुणाकारा इतका असतो. आता हा गुणाकार करून बघूया. 87 56 चला 5 च्या दोन्ही 14 आणि 5 किती 19 196. आता दोन्ही बाजूची जर वर्गमूळ काढली तर 196 चा वर्गमूळ किती येणार 14 येणार. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. अशा पद्धतीनं गुणोत्तर प्रमाण आणि चलन
या घटकातील ही काय होती तर नमुना उदाहरणं होती. आता आपण प्रत्यक्ष स्वाध्याय 11.1 ला सुरुवात करतोय. पहा, आर्यन व आदिती यांच्या वयांचं गुणोत्तर दिलेलं आहे. इथे लिहितो आर्यन आणि छेदामध्ये आदिती. दोघांची सुरुवात ए नव्हती, त्यामुळं अल्फाबेट वापरता येत नव्हतं. मग आर्यनचं 4च्या पटीमध्ये घेतो आणि आदितीचं 5च्या पटीमध्ये. आर्यन आणि आदिती यांच्या वयांचं गुणोत्तर 4:5. आता पुढे काय दिले बघा, आदिती आणि अथर्व हा कोण आहे, अथर्व आहे. आता या दोघांच्या वयांचं गुणोत्तर किती आहे तर 3:2 इतका आहे. आर्यनचं आजचं वजन 24. आर्यनचं किती आहे 24 आहे. तर अथर्वचं किती. आता सर्वप्रथम काय करूया आपण, आदिती बघा हिथं पण आहे आणि आदिती हिथं पण आहे. हिथं आदितीचं जे वय आहे ते 5च्या पटीत दिसतंय आणि हिथं 3च्या पटीत. त्यामुळे ते समान करून घेऊ. मग ह्या 5 आणि 3चा जर तुम्ही लसावी काढला तर 15 येणार. 15 म्हणजे इथं 3 न गुणावं लागेल आणि इथं 15 येण्यासाठी इथं 5 न गुणावं लागेल. आता इथं खाली 3 न गुणल्यावर म्हणल्यावर वर पण 3 न गुणावं लागेल. इथं वर 5 न गुणलंय म्हणल्यावर खाली पण 5 न गुणावं लागेल. हे जर सोडवलं तर बघा 4 आणि 3चा गुणाकार 12 आणि 5 आणि 3चा गुणाकार 15. इकडे 3 आणि 5चा गुणाकार 15 आणि 2 आणि 5चा गुणाकार 10. मग आर्यन 12च्या पटीत, आदितीचं वय 15च्या पटीमध्ये आणि अथर्वचं जे वय आहे ते 10च्या पटीत. असं तिघांच्या वयांचं गुणोत्तर आलं बघा 12, 15, 10. आता दिलंय कोणाचं बघा वय, आर्यनचं वय 24 दिले. मग आर्यन 1 नंबरला आहे. मग 24 करण्यासाठी ह्याला 2 न गुणावं लागेल. मग प्रत्येकाला जर 2 न गुणलं तर त्या तिघांची वय वैयक्तिक निघतील बघा. 12 दुनी 24 हे झालं आर्यनचं, 15 दुनी 30 हे झालं आदितीचं आणि 10 दुनी 20 हे झालं अथर्वचं. आणि आपल्याला विचारले अथर्वचं आजचं वय किती. अथर्वचं आजचं वय किती आलं तर 20 वर्षे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. प्रश्न दुसरा, गुलाबाच्या 10 रोपांची किंमत 700 रुपये आहे. गुलाबाच्या 10 रोपांची किंमत 700 रुपये आहे. तर अशा 25 रोपांची किंमत किती. 25 रोपांची किंमत किती. आता बघा, रोपांची संख्या वाढवली की त्यांची किंमत वाढणार आहे, म्हणजे वाढीस वाढ. म्हणजे इथं सुद्धा समचलन आपल्याला पाहायला मिळते. एक राशी वाढली की त्या प्रमाणामध्ये जर दुसरी राशी वाढत असेल तर त्या उदाहरणामध्ये समचलन असतं पहा. आणि समचलनामध्ये गुणोत्तर स्थिर असतं, भागाकार स्थिर असतो. मग आपण हे प्रश्नचिन्हाच्या जागी x घेऊया. आता ते भागाकार करू. 10 भागिले 700. 10 भागिले 700 बरोबर इथं 25 भागिले x. 25 भागिले x. आता ह्या शून्याला हा शून्य गेला, तिरकस गुणाकार केला 1x आणि दुसरा गुणाकार 70 गुणिले 25. 25 शून्य शून्य आणि 25 7 किती होते 175. म्हणजे 1750 उत्तर आलं. म्हणजे पर्याय क्रमांक किती तर 2. प्रश्न तिसरा, a चा 2/5 भाग. 6 म्हणजे गुणिले करायचं. मग काय झालं आपल्या सॅम्पल नमुनामध्ये. a गुणिले 2/5 लिहितो मी आणि b चा 3/4. 6 म्हणजे गुणिले इथं पण करायचं.
म्हणजे बी गुणिले 3/4 आणि हे समान आहेत. समान आहेत म्हणजे दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह देतो. आता ए च्या बाजूला बी आणतो म्हणजे तिकडे जे गुणिले बी आहे तिकडे आल्यावर काय येणार छेदामध्ये होणार. आता 2/5 डावीकडचं उजवीकडे नेल्यावर त्याची गुणाकार विस्तार होईल म्हणजे 5 वर जाणार आणि 2 खाली येणार. मग तिथे गुणाकार करा. 3 आणि 5 चा गुणाकार 15 आणि 4 आणि 2 चा गुणाकार 8. काय आलं उत्तर एस बी 1560. 1560 म्हणजे पर्याय क्रमांक किती 4. तिसऱ्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न चौथा x अधिक 3 x वजा 9 x वजा 3 या संख्या प्रमाणात आहेत. आता 3 संख्या असली की मग काय सांगितलं हे मध्यम पद आहे. याचा वर्ग अंत्यपदाच्या गुणाकार आहेत का. मध्यम पदाचा वर्ग म्हणजे x वजा 9 या मध्यम पदाचा वर्ग अंत्यपदाच्या गुणाकार आहेत का. म्हणजे पहिल्या कंसात x अधिक 3 आणि दुसऱ्या कंसात x वजा 3 लिहावं. आता इथं सर्वांना विस्तार सूत्र माहित आहे a वजा b चा वर्ग. इथं मी विस्तार सूत्र लिहितो वाटल्यास a वजा b चा वर्ग उजवी बाजू आहे a चा वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. मग ह्याला a म्हणा आणि ह्याला b म्हणा. a चा वर्ग म्हणजे x चा वर्ग पुन्हा वजा 2ab म्हणजे x आणि 9 चा गुणाकार आणि त्याची दुप्पट 9x ची दुप्पट 18x आणि b चा वर्ग म्हणजे 9 चा वर्ग 81 अशी डाव्या बाजूची फोड झाली. आता इथं a अधिक b a वजा b हा टाइप वापरायचा. आता हे पण सूत्र झाले तुम्हाला. पहिल्या कंसात a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b म्हणजे ज्या दोन पदांची बेरीज त्या दोन पदांची वजाबाकी असेल तर उजवी बाजू काय होते a वर्ग वजा b वर्ग होतं. अगदी अशाच पद्धतीने पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे x चा वर्ग आणि 3 चा वर्ग किती आला 9 आला. आता ह्या x वर्गाला हे x वर्ग गेलं पहा. आता स्थिर पद डावीकडे आणतो म्हणजे इकडचं वजा 9 इकडे आल्यावर अधिक 9 होईल आणि तिकडचं वजा 18x इकडे आल्यावर अधिक 18x होईल. 81 आणि 9 ची बेरीज किती 90. 90 बरोबर 18x. मग आता x ची किंमत सांगा. 18 ला किती 9 गुणल्यानंतर 90 येईल. 18 पंचे 90 म्हणजे x ची किंमत 5 आली. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर येते बघा 4. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 5वा 3 संख्यांचं गुणोत्तर 3/4/5. 3 संख्यांचं गुणोत्तर 3/4/5 असं आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज 450 आहे तर त्या संख्या कोणत्या. आता असं करूया आपण पहिली संख्या गुणोत्तर दिले त्यामुळे समानपटी x मानूया. पहिली संख्या 3x घेतो दुसरी संख्या मी 4x घेतो आणि तिसरी संख्या 5x घेतो. आता यांच्या वर्गाची बेरीज मग ह्या 3x चा वर्ग किती 3 चा वर्ग 9 आणि x चा वर्ग x वर्ग पुन्हा 4 चा वर्ग 16 आणि x चा वर्ग x वर्ग पुन्हा 5 चा वर्ग 25 आणि पुढे x चा वर्ग आणि त्या तिघांच्या वर्गांची बेरीज आणि ती बेरीज किती दिलेली आहे 450. आता इथं 9 12 9 16 आणि 25 ची बेरीज करा. 16 आणि 9 25 25 आणि 25 50 50 x वर्ग येते बघा बेरीज आणि उजवी बाजू किती 450. 50 x वर्ग बरोबर 450 आलं. आता 50 तिकडे गेल्यावर भागिले झालं म्हणजे 450 भागिले 50 होणार.
आता ह्या शून्याला हा शून्य गेला, 5 एके 5, 5 नव्वे 45. आता दोन्ही बाजूचे जर वर्गमूळ काढले तर 9चं वर्गमूळ किती येणार? 3. म्हणजे x ची किंमत 3 आली. आपण संख्या काय मानल्या होत्या? पहिली संख्या 3x मानली होती, दुसरी संख्या 4x आणि पुढची संख्या 5x. आता इथे x ची किंमत 3 ठेवून बघूया. 3 गुणिले 3 हे 9 आलं. पुन्हा x ची किंमत 3 ठेवली, 4 गुणिले 3 किती आलं? 12. आणि इथं 5 गुणिले 3 किती आलं? 15. म्हणजे त्या संख्या 9, 12 आणि 15 अशा येत आहेत. 9, 12, 15 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे बघा 5चं उत्तर. पर्याय क्रमांक 2 आहे. पुढचा प्रश्न. विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. विजयाचं वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे. तर संजनाचं विजयाच्या वयाशी असणारं गुणोत्तर काढा. आता मी तर नावं लिहितोय एकाची. विजया, पुन्हा कोण आहे? सुनीता, आणि 3 नंबरला संजना. आता 1 नंबरचं वाक्य वाचा. विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. आता मी संजनाचं वय x म्हणतो. मग आता विजयाचं किती वय? विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी. म्हणजे संजनाच्या वयामध्ये 15 मिळवल्यानंतर विजयाचं वय मिळणार. म्हणजे x अधिक 15 आहे विजयाचं वय. कंस करतो वाटायला. आणि पुढचं वाक्य आहे, सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. लहान असलं की x मधून 5 वजा करूया. हे झालं सुनीताचं वय. आता पुढचं वाक्य महत्वाचं आहे बघा. विजयाचं वय. मग विजयाचं वय आपण x अधिक 15 मानलेलं आहे. विजयाचं वय सुनीताच्या वयाच्या. सुनीताचं वय आपण x वजा 5 मानलेलं आहे. 9/5 पट आहे. म्हणजे इथं उजव्या बाजूला आपण 9/5 न गुणूया. आता उजवीकडे जे भागिले 5 आहे ते डावीकडे आल्यावर गुणिले होईल. म्हणजे 5 कंसात x अधिक 15. आणि इकडे 9 फक्त राहिलं. 9 कंसात x वजा 5. आता हे जर सोडवलं, कंसाबाहेरच्या 5 ना आत गुणू, 5x आणि 15 5 75. 9 ने x ला गुणलं, 9x वजा 9 5 45. आता ही दोन पद एका साईडला घेऊया. मोठ्या पदाच्या बाजूला लहान पद घेतलं म्हणजे हे वजा 5x झालं. आता इकडचं जे वजा 45 आहे तिकडे गेल्यावर अधिक होईल पहा. मग बघा किती आली डावीकडची बेरीज. 75 आणि 45 120. आणि उजव्या बाजूला 9तून 5 गेल्यानंतर 4x. मग 4 ला कितीनं गुणल्यानंतर 120 येईल तर 30 न. अशा पद्धतीने इथे x ची किंमत किती आली? 30 आली. हा, आता x ची 30 किंमत आपण इथे ठेवल्यानंतर सगळ्यांची वय निघतील. इथे केलंय x च्या ठिकाणी 30 ठेवल्यावर 30 अधिक 15 विजयाचं वय 45 येणार. पुन्हा इथे x वजा 5 च्या ठिकाणी 30 ठेवली, 30 वजा 5 मग ते 25 येणार. आणि ते x हाय असं 30. आता विचारले संजनाचं विजयाच्या वयाशी गुणोत्तर. म्हणजे संजनाचं वय आपण अंशामध्ये लिहूया 30. आणि विजयाच्या वयाशी गुणोत्तर. मग विजयाचं वय खाली येतो 45. आता संक्षिप्त रूप देऊया. 15 दुनी 30 आणि खाली 15 त्रिक 45. म्हणजे 2/3. आता ह्यालाच आपण 2/3 म्हणायचं. काय म्हणायचं? ह्यालाच 2/3. म्हणजे याचं उत्तर इथे पर्याय क्रमांक 1 येते. पर्याय क्रमांक 1 2/3.
ठीक आहे. आता 11.1 संपला. आता 11.2 आपण सुरू करतोय. 2 लिटर व 500 मिलीलिटर या राशीपैकी दुसऱ्या राशीचं पहिल्या राशीशी असणारं गुणोत्तर. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं लिटर एकक आहे आणि इथं मिलीलिटर एकक आहे. लिटरचं मिलीलिटर मध्ये करूया. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर, पण 2 लिटर म्हणजे किती येणार? 2000 मिलीलिटर. पहिली राशी काय आली? 2000 मिलीलिटर आणि दुसरी राशी काय आहे? 500 मिलीलिटर. आता इथं महत्वाचं हे वाक्य बघा, दुसऱ्या राशीचं पहिल्या राशीशी गुणोत्तर, म्हणजे दुसरी राशी अंशामध्ये लिहावी लागणार आहे आणि पहिली राशी ही छेदामध्ये लिहावी लागणार आहे. आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं, 5 एके 5 आणि खाली 5 चौक 20, म्हणजे एकास 4. एकास 4 म्हणजे पर्याय क्रमांक 2. बऱ्याच मुलांचं 4 एक येतं, कारण पहिली राशी ती अंशामध्ये घेतात. तिथे विचारलंय दुसऱ्या राशीचं पहिल्या राशीशी गुणोत्तर, म्हणजे दुसरी राशी अंशामध्ये लिहिणं आवश्यक होतं. प्रश्न दुसरा, 24 मिनिटाचे 72 सेकंदाशी असलेले गुणोत्तर किती? आता इथं एकक आहे मिनिट आणि इथं एकक आहे सेकंद. मग मिनिटाचं सेकंदात रूपांतरण करायचं म्हटल्यानंतर 1 मिनिट म्हणजे किती सेकंद? 60. म्हणजे 24 ला 60 न गुणल्यानंतर सेकंद येईल बघा. म्हणजे पहिली राशी काय झाली मग? 24/60 सेकंद आणि दुसरी राशी किती आहे? तर 72 सेकंद आहेच. आता गुणोत्तर काढताना 24 आणि 60 चा गुणाकार आपण अंशामध्ये लिहू. पहिली राशी अंशामध्ये लिहूया आणि 72 ही दुसरी राशी कुठली लिहूया? छेदामध्ये लिहूया. आता इथं बघा 24 एके 24 आणि पुढं 24 त्रिक 72, पुन्हा 3 एके 3, 3 दोन्ही 6 आणि 0 ला 0, म्हणजे अंशामध्ये 20 आणि छेदामध्ये 1, म्हणजे याचं उत्तर काय आलं? 20/1. बघा आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 3 आहे पहा, 20/1. नेक्स्ट, अ व ब यांच्या पगारांचं गुणोत्तर. आता मी तर अ चा पगार अंशामध्ये लिहितो आणि ब चा पगार छेदामध्ये लिहितो, किंवा अगोदर मी गुणोत्तर लिहितो. 3/4 म्हणजे अ 3 च्या पटीत आणि ब 4 च्या पटीत. पुन्हा अ व क यांचं गुणोत्तर दिलंय, म्हणजे अ अंशामध्ये क छेदामध्ये. हे गुणोत्तर 1/2 दिलेलं आहे. आता अ रिपीट झाले बघा. अ इथं पण दिसतंय तुम्हाला, इथं पण दिसतंय, पण इथं 3 दिसतंय आणि इथे 1 दिसतंय. त्यामुळे 3 आणि 1 चा लसावी जर काढला तर तो 3 होतोय. मग 3 करून घेऊया. 3 करण्यासाठी ह्याला 1 न गुणावं लागेल आणि ह्याला 3 न गुणावं लागेल. आता वर 1 न गुणल्यावर खाली पण 1 न गुणूया. इथं वर 3 न गुणल्यावर खाली पण 3 न गुणूया. आता हे गुणोत्तर बघा नवीन काय झालं? 3/4 आणि हे नवीन गुणोत्तर काय झालं? 3/6. आता बघा अ, दुसरा आहे तो ब आणि तिसरा आहे तो क. या तिघांच्या पगाराचं गुणोत्तर आपलं कसं आलं? अ चा पगार 3 च्या पटीत, ब चा पगार 4 च्या पटीत आणि क चा पगार 6 च्या पटीत. 3/4/6. आता पुढे म्हणलंय बघा, ब ला 32,000 रुपये पगार आहे. ब चा पगार किती आहे? 32,000. म्हणजे 4 च्या पटीतील संख्या 32,000 आहे. आणि विचारलंय अ ला क पेक्षा किती रुपये पगार कमी आहे? अ चा पगार 3 च्या पटीत आहे आणि क चा पगार 6 च्या पटीत आहे. आता असं करूया, 4 भागाची किंमत जर 32,000 असेल तर एका भागाची किंमत किती? 32,000 ला 4 न भागा, मला वाटतं एका भागाची किंमत 8,000 येते. एका भागाची किंमत 8,000.
आता अ ला क पेक्षा किती रुपये पगार कमी आहे? म्हणजे क चा पगार 6च्या पटीत आहे आणि अ चा पगार 3च्या पटीत आहे. ह्या दोघांची वजाबाकी करू. तर 3. मग 3 भाग येत आहेत. त्या दोघांतला फरक म्हणजे 3 भाग. मग एका भागाची किंमत जर 8,000 असेल, तर 3 भागाची किंमत 3 गुणिले 8,000 करूया. म्हणजे किती आलं? 3 8 24,000. याचा अर्थ अ ला क पेक्षा 24,000 पगार कमी आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, राम व श्याम यांनी आपले भांडवल 2 वर्षाच्या मुदतीत गुंतवले होते. त्यांच्या नफ्यांचे गुणोत्तर 3:2 आहे. तर त्यांच्या भांडवलाचं गुणोत्तर किती? तुम्हाला उत्तराचा संकेत दिलाय बघा. भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर बरोबर नफ्याचं गुणोत्तर. मग भांडवलाचं गुणोत्तर काढायचे. समजा आपण भांडवलाचं गुणोत्तर x/y मानूया, गुणिले मुदतीचं गुणोत्तर. आता मुदतीचं गुणोत्तर त्यांनी दिले 2:3, मग 2/3 लिहितो आणि बरोबर शेवटी नफ्याचं गुणोत्तर, आणि नफ्याचं गुणोत्तर त्यांनी दिले 3:2. आता हे सोडवूया. x/y उजवी बाजू 3/2. आता हे 2/3 तिकडे गेला का होणार? 3/2 होणार. गुणाकार 20. वरचा गुणाकार 3 त्रिक 9 आणि खालचा गुणाकार 4. म्हणजे 9/4 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे बघा 4चं उत्तर. इथे त्यांनी सूत्र दिले म्हणून सोपं आहे, परंतु हे सूत्र पाठ करणं पण गरजेचं आहे. भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर बरोबर नफ्याचं गुणोत्तर, हे सूत्र पाठ करा. प्रश्न 5वा. 2.7 डेकालिटर चे 25 डेसिलिटरशी गुणोत्तर. आता बघा, दशमान परिमाण सगळ्यात उजवीकडे असतं मिली. बघा तुम्हाला कधी झालंय का? पुन्हा असतं सेंटी. मिली नंतर डावीकडे सेंटी. त्याच्या अलीकडे डेसी. आता इथं प्रमाणित एकक लिटर आहे. ग्रॅम मीटर लिटर मधलं मी इथं लिटर लिहितो. लिटरच्या डावीकडे डेका. डेकाच्या डावीकडे हेक्टो आणि हेक्टोच्या डावीकडे किलो. बघा अशा प्रकारचा हा चार्ट तयार करायचा आहे. हे पाठ पाहिजे तर हे उदाहरण सुटणार आहे. आता प्रत्येकाच्या मागे लिटर शब्द जोडतो. याचा अर्थ मिलीलिटर, सेंटीलिटर, डेसिलिटर, लिटर, डेकालिटर, हेक्टोलिटर आणि किलोलिटर. सगळ्यात डावीकडचं जे हे ते सगळ्यात मोठं असतं. जसं जसं आपण उजवीकडे जाऊ तस तशी किंमत लहान होत जाते. म्हणजे संख्या रेषेमध्ये उलट असतं. संख्या रेषेमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना किंमत वाढत जाते, मात्र इथं डावीकडून उजवीकडे जाताना किंमत कमी कमी होत जाते. आता इथं 2.7 डेकालिटर आहे. मग डेकालिटरच्या घरामध्ये पूर्णांक संख्या लिहायची. पूर्णांक जे 2 लिहितो आणि दशांश नंतरचा जो अंक आहे तो उजवीकडच्या लिटरच्या घरामध्ये लिहायचा. हे महत्वाचं आहे. पूर्णांक संख्या नेहमी डावीकडे लिहायची. एकच अंक असेल तर त्याच घरामध्ये लिहायची. अनेक अंक असतील तर एककचा अंक डेकालिटरच्या घरात लिहायचा आणि दशकचा अंक म्हणजे दशकचा अंक डावीकडच्या घरात लिहिला असता. इथं 2 असल्यामुळे डेकालिटरच्या घरामध्ये 2 आणि डेकाच्या उजवीकडच्या लिटरच्या घरामध्ये 7 लिहिले. आता याचं कशाशी गुणोत्तर विचारलंय? 45 डेसिलिटर. डेसिलिटरच्या घरात 45 लिहायचं. आता डेसिलिटर म्हणजे हे घर बघा, हे वाढवतो खाली. आता डेसिलिटरच्या घरात 45 आपल्याला लिहिता येत नाही. मग काय करायचं? एकक इथे लिहायचा आणि दशक आहे तो डावीकडच्या घरात लिहायचा. आता इथे लक्षात येते डेकालिटर मोठं एकक आहे. मग डेकालिटरचं आपण डेसिलिटर मध्ये रूपांतरण करायचं असेल तर डेसिलिटरच्या घरामध्ये 0 द्यायचं. मग 2.7 डेकालिटरचं किती डेसिलिटर झालं? चार्ट वर दिसतंय बघा. 270 काय झालं? डेसिलिटर झालं.
270 काय झालं डेसिलिटर. आणि हे 45 डेसिलिटर मी हाय असले 45 डेसिलिटर हाय असले. आता ह्या दोघांचं गुणोत्तर काढूया. म्हणजे अंशामध्ये 270 आणि छेदामध्ये 45. आता 9 न भाग होते बघा. 9 त्रिक 27 आणि 0 ला 0 आणि खाली 9 5 45. पुन्हा 5 न जाते 5 36 5 1 5 आणि हे उत्तर येते 600. म्हणजे पर्याय क्रमांक 3 येते. पर्याय क्रमांक 3. इथं मिली, सेंटी, डेसी, लिटर, डेकालिटर, हेक्टोलिटर, किलोलिटर. मिलीलिटर, सेंटीलिटर, डेसिलिटर, लिटर, डेकालिटर, हेक्टोलिटर आणि किलोलिटर ही एकक पाठ असायला हवी. आणि मग कशाचं रूपांतरण कशामध्ये करताना कुठं 0 द्यायचा, कुठं दशांशने द्यायचं हे पण समजून घ्या. पुढचा प्रश्न क्रमांक 6. एक रेल्वे ताशी 160 किमी वेगानं 4.25 तासात काही अंतर जाते. जर रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला तर तेवढ्याच वेळात ती किती अंतर जाईल. आता इथं काय दिलेलं आहे वेग दिलेला आहे. काय दिलेला आहे वेग दिलेला आहे आणि खाली वेळ दिलेला आहे. आता वेग आणि वेळ समचलन आहे का व्यस्तचलन. वेग वाढवला की वेळ कमी लागणार. वेग वाढवला की वेळ कमी लागणार. म्हणजे इथं व्यस्तचलन आहे आणि व्यस्तचलनात गुणाकार स्थिर असतो. व्यस्तचलनात गुणाकार काय असतो स्थिर असतो. मग आता बघा मी काय लिहितो वेग 160 होता आणि 4.25 तास वेळ लागत होता. 4.25 म्हणजे आपण 4.25 देऊ आणि पुन्हा वेग 1/4 न कमी केला. 160 ला 1/4 न गुणतो. इथं गुणाकार 40 आला. मग 40 न कमी केला मग नवीन वेग किती येणार 160 मधून 40 वजा केलं तर 120 येणार. आणि एवढा जर वेग केला तर तेवढ्याच वेळात ती किती अंतर जाईल विचारले. अंतर म्हणजे आता वेळ किती लागेल हे पण आपण काढूया. आता आपण पहिल्यांदा x ची किंमत काढूया. मग सांगितलं वेग आणि वेळ यांच्यामध्ये व्यस्तचलन आहे त्यामुळे ते गुणाकार करू. 160 चा आणि 4.25 चा गुणाकार हा 120 आणि x च्या गुणाकार इतका येणार. 160 गुणिले 4.25 आणि हे भागिले 120 होईल राहिला. त्या बाजूला फक्त x राहिला. आता इथे सिम्प्लिफाय करूया. 0 ला 0 गेलं 4 त्रिक 12 4 चौक 16. आता 4.25 ची 4 पट करूया. तोंडीच करूया. 4.25 ची दुप्पट किती 8.5 आणि 8.5 ची दुप्पट किती 17 म्हणजे x ची किंमत 17/3 येते. x ची किंमत काय ती 17/3. इथे x च्या ठिकाणी मी 17/3 ठेवलं. आता काय सांगितले अंतर विचारले. मग अंतरा सूत्र काय अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. मग वेग 120 आणि वेळ 17/3 किती येईल बघा 3 एकच मिनिट. तर असं करूया थांबा एकच मिनिट वेग जातो घालवतो त्यापेक्षा. हा आपण सरळ काय करूया सूत्र वापरूया. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आता सुरुवातीला वेग किती आहे 160 वेग आहे.
आणि त्यावेळेस किती वेळ लागत होता? 4.25 तास वेळ लागत होता. म्हणजे आपण 4.25 लिहिताना 4.25 लिहूया. आता ह्या दोघांचा जर गुणाकार केला, बघा 0 ला 0, 16 × 85 8, 16 दुनी 32 आणि 8 40 चला 4, 16 चौक 64 4 68 आणि दशांश नंतर 2 अंक म्हणजे 680 किलोमीटर काय आलं? अंतर आलं. अंतर किती आलं? 680 किलोमीटर. आता वेग 1/4 न कमी केला. मग काय सांगितलं? सुरुवातीला वेग 160 होता. तो 1/4 न कमी केला. म्हणजे 40 न कमी केला. नवीन वेग किती झाला? 160 मधून आपण 40 मायनस करूया. नवीन वेग किती झाला? 120. नवीन वेग किती झाला? 120. आता अंतर काढायचं आहे. मग मी तर देतो अंतर बरोबर पुन्हा ते सूत्र वरचं वेग गुणिले वेळ. आता नवीन वेग किती आला? 120. 120 आणि वेळ तेवढ्याच वेळात सांगितले. तेवढ्याच वेळात म्हणजे 4.25 तासात. त्यामुळे इथं पुन्हा 4.25 न गुणूया. आता 0 ला 0, 12 25 60 चला 6, 12 दुनी 24 7 30 चला 3, 12 चौक 48 आणि 3 51. दशांश नंतर 2 अंक. बघा इथं 510 किलोमीटर येते. किती ते? 510 किलोमीटर. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 7वा. पुढीलपैकी कोणत्या संख्यांचा गट प्रमाणात आहेत? म्हणजे आता तुम्ही पर्याय क्रमांक डायरेक्ट 3 पाहूया. 5/10 पहिल्या दोन संख्यांचं गुणोत्तर आणि 10/20 तिसऱ्या आणि चौथ्या संख्यांचं गुणोत्तर. इथे काय समान बघा बरं. तुम्ही जर तिरकस गुणाकार केला तर 20 5 100 आणि हा तिरकस गुणाकार केला तर 10 10 100. ज्या अर्थी तिरकस गुणाकार समान आहेत त्या अर्थी ती दोन गुणोत्तर समान आहेत. म्हणजे 5/10 आणि 10/20 ही दोन गुणोत्तर कसे आहेत? समान आहेत. म्हणजे A/B बरोबर B/C किंवा A/B बरोबर C/D. म्हणजे या चार संख्या कशा आहेत? प्रमाणात आहेत. म्हणून याचं उत्तर काय ते पर्याय क्रमांक 3 येते. प्रश्न 8वा. चार संख्या प्रमाणात आहेत. त्यांची अंत्यपद 2 व 54 आहेत. मध्यम पदापैकी एक पद दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे तर मध्यम पदे काढा. हे तुम्हाला यापूर्वी सांगितले. समजा आपण चार संख्या ABCD घेतल्या आणि या जर चार संख्या प्रमाणात असतील तर आपण काय लिहितो? पहिली संख्या छेद दुसरी संख्या बरोबर तिसरी संख्या छेद चौथी संख्या. आता तिरकस गुणाकार केला तर A आणि D चा गुणाकार कशात काय येतो? B आणि C च्या गुणाकार इतका. याचा अर्थ अंत्य पदाचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार. अंत्य पदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार. आता अंत्यपद 2 आणि 54 आहेत. मग पहिलं अंत्यपद म्हणजे A ची किंमत 2 टाकूया. दुसरं अंत्यपद D ची किंमत 54 टाकूया. आता मध्यम पदापैकी एक पद, समजा मध्यम पद B आपण x मानलं तर दुसरं मध्यम पद तिप्पट आहे, दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे. मग x ची तिप्पट हे 3x घेऊया. आता 54 आणि 2 चा गुणाकार किती आला? 108 आणि इथं गुणाकार आला 3 आणि x आणि x चा x वर्ग. आता भागिले 3 इकडे आल्यानंतर गुणिले होणार. इकडे फक्त x वर्ग उरला. आता 108 ला 3 भागा, 3 त्रिक 9 आणि 3 सक 18. दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून घ्या. 36 वर्गमूळ 6 आहे. आता x ची किंमत 6 आली. आता आपण पहिलं मध्यम पद x मानलं होतं आणि दुसरं मध्यम पद 3x मानलं होतं. आता इथे x ची किंमत ठेवूया. x ची किंमत इथं 6 ठेवली आणि इथं 3 आणि 6 चा गुणाकार किती ठेवला? 18. मग मध्यम पद काय आली? पहिलं मध्यम पद आलं 6 आणि दुसरं मध्यम पद आलं 18. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. आणि शेवटचा प्रश्न राहिला.
एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे आणि कथील 86-14 या प्रमाणात आहे. तितक्याच वजनाच्या दुसऱ्या धातूच्या गोळ्यात तांबे आणि जस्त यांचं प्रमाण 58-42 आहे. दोन्ही धातूचे गोळे वितळवून त्यांच्यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात कथील व जस्त यांचे प्रमाण किती? आता हे गणित थोडं फसवं आहे, पण इथं हा शब्द फार महत्वाचा आहे. तितक्याच वजनाच्या. कोणता शब्द महत्वाचा आहे? तितक्याच वजनाच्या. म्हणजे पहिल्या मिश्र धातूचं जे वजन आहे तेच वजन दुसऱ्या मिश्र धातूमध्ये आहे. त्यामुळे इथं बाकी काही न विचार करता आपल्याला कथील विचारलेलं आहे. मग कथीलचं प्रमाण बघा, तांबे 1 नंबरला आहे आणि कथील 2 नंबरला आहे. त्यातलं आपण कथील घेऊया. कथील हे कितीच्या पटीमध्ये आहे? 14च्या पटीमध्ये आहे. आणि जस्त विचारलेला आहे. आता दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, 1 नंबरला तांबे आहे. तांब्याचं जे वजन आहे ते 58च्या पटीत आहे. आणि 2 नंबरला जस्त आहे. जस्ताचं जे वजन आहे ते 42च्या पटीत आहे. त्यात आपण छेदामध्ये जस्त घेऊया. आपल्याला कथील आणि जस्त विचारले त्यामुळं समान वजन असल्यामुळे हाय असं 14 आणि 42चं गुणोत्तर घ्यायचं. मग 14 एके 14 आणि खाली 14 त्रिक 42. म्हणजे याचं उत्तर काय आलं? 1:3. म्हणजे पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीनं आज आपण गुणोत्तर, प्रमाण आणि चलन याची थोडी बेसिक माहिती पाहिली. त्यानंतर काही नमुना उदाहरणं सोडवली आणि याच्यावर आधारित आपण स्वाध्याय 11.1 आणि 11.2 पण सोडवलेला आहे. सर्वांना आजचा घटक समजला का? हो. हा. आता ज्यांना समजलेला नसेल त्यांनी व्हिडिओ विशेषतः काय करायचं, तुमच्या जर घरी मोबाईल किंवा लॅपटॉप असेल किंवा आपल्या घरामध्ये जर स्मार्ट टीव्ही असेल तर त्या स्मार्ट टीव्हीवर सुद्धा व्हिडिओ पाहू शकता. स्मार्ट व्हिडिओ जर टीव्ही पाहिला तर आपल्याला मोबाईलचा जास्त त्रास होत नाही. YouTube या ठिकाणी आपल्याला टीव्हीवर सुद्धा पाहता येतं. ठीक आहे, बस करूया. बाय सर. बुद्धिमत्तेची पाठवतो, ती पण रोज. ह्याच्या अगोदर 2 सोडवल्या तुम्ही, कालची पण सोडवली आणि परवाची पण सोडवली. काल 2 उत्तरामध्ये माझ्याकडून चूक झाली होती. बऱ्याच विद्यार्थ्यांना मला मेसेज केला, मी त्यामध्ये दुरुस्ती केली. ठीक आहे, आज एक बुद्धिमत्तेची पाठवतो, ती पण तुम्ही सॉल्व्ह करा. हा, कोणाची काय अडचण आहे? कोण काय बोलत होतं? बोला. का सर? ठीक आहे, बस करूया. ओके, बाय. बाय सर.